आज आपण मस्त असा बांगडा तवा फ्राय बनवणार आहोत. खूप सोप्या पद्धतीने आणि थोडासा वेगळा आहे. तर मॅरिनेशनसाठी मी 2 चमचे फिश फ्राय मसाला घेतलेला आहे सुहानाचा. नंतर 2 चमचे चिली पावडर, चवीनुसार मीठ आणि थोडासा गरम मसाला घेतलेला आहे आणि थोडीशी हळद घेतलेली आहे. आता हे सगळे मसाले आपण कोरडेच पहिला छान मिक्स करून घ्यायचं आहे. चमच्याने मी असं छान मिक्स करून घेतलेले आहे आपले मसाले. ह्याच्यामध्ये मी आले लसूण पेस्ट यूज नाही केलेली, ह्यावेळेला फक्त मसाले यूज केलेले आहेत. तर अशा पद्धतीने छान असा मिक्स करून घ्यायचा आहे मसाला. आणि नंतर त्याच्यामध्ये जे आपण सोलकढीमध्ये आगळ यूज करतो ना, ती त्याच्यामध्ये ॲड करायची आहे आणि नंतर ती पण छान मिक्स करून घ्यायची आहे. याच्यामध्ये तुम्ही लिंबू पण यूज करू शकता आगळऐवजी, पण इथे मी आगळ यूज केलेली आहे. ह्याच्यामुळे पण आपल्या फिशची छान अशी टेस्ट तयार होते. तर नंतर हे आपले बांगडे आहेत जे स्वच्छ धुवून घेतलेत. नंतर त्याच्यामध्ये 1 चमचा मी आपला जो मसाला बनवले त्याच्यामध्ये 1 चमचा बेसन ॲड केलेलं आहे. नंतर हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आपलं मॅरिनेशनसाठी लागणारा मसाला रेडी आहे. नंतर हे आता आपले फिश एक एक करून घ्यायचं आणि त्याला छान असं आमसूलनं चोळून घ्यायचं आहे. प्रत्येक फिशला असं आमसूलनं मस्तपैकी घासून घेतलेलं आहे. आमसूल लावल्यामुळे आपल्या फिशला आणखीन जास्त टेस्ट वाढते, छान टेस्ट लागते. तुम्ही पण नक्की ट्राय करा. तर अशा पद्धतीने मी सगळ्या फिशना असं आमसूल मस्तपैकी लावून घेणार आहे. असा एक एक करून सगळ्या फिशेसना आपण छान असं आमसूल लावून घ्यायचं आहे. तर सगळ्या फिशना आमसूल लावून झाली की नाही मग असं नंतर आपण तो मसाला लावून घेणार आहोत. पण त्यासाठी मस्तपैकी थोडासा असं छान पद्धतीने असं आमसूल लावून घ्यायचं आहे आपल्या सगळ्या फिशना. आणि नंतर सगळ्या फिशना आमसूल लावून झाला की आता आपण त्याला मसाला लावून घेणार आहोत. तर आपण जो मॅरिनेशनसाठी मसाला केला आहे तो आपल्या फिशला छान असा लावून घ्यायचा आहे आणि फिशमध्ये छान असं भरून घ्यायचं आहे. आणि वरतून खालतून असं सगळ्या बाजूने छान असा मसाला स्प्रेड करून घ्यायचा आहे हाताने. तर त्याच्या पोटाच्या भागाला पण असं थोडासा मसाला लावून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक फिशला छान असा मसाला लावून घ्यायचा आहे. तर असा आपला एक फिश तयार झालेला आहे मसाला लावून. आता दुसरा फिश पण झालेला आहे. अशा पद्धतीने तिसरा फिश असं 4ही फिशना आपण छान असा मसाला लावून घ्यायचा आहे. तर अशा पद्धतीने 4 फिशना माझा छान मसाला लावून घेतलेला आहे. नंतर वरतून मी थोडीशी चिरलेली कोथिंबीर त्याच्यावरती ॲड केलेली आहे, म्हणजे असं कोथिंबीरीचा छान फ्लेवर येतो त्याच्यामध्ये फ्राय करताना. तर आता आपण आपला मसाल्याला छान असं मॅरिनेशनला 15 मिनिटं ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण वरचं कोटिंग तयार करूया. तर त्यासाठी मी 4 चमचे रवा घेतलेला आहे. त्याच्यामध्ये 2 चमचे चिली पावडर ॲड केलेली आहे आणि चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ते असं हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं, म्हणजे चटणी मीठ सगळ्या बाजूने छान असं आपल्या फिशला लागतं. त्यामुळे असं छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपण. तर अशा पद्धतीने आपला बांगडा घ्यायचा आहे जो मॅरिनेशनला ठेवलेला, तो एक एक त्याच्यामध्ये डीप करायचा आहे. सगळ्या बाजूने छान असं रव्याचं आपण कोटिंग लावणार आहोत. आणि नंतर आता एक फिशला लावून झालेलं आहे. अशा पद्धतीने मस्त वरतून खालतून असं छान असं कोटिंग लावलेलं आहे. नंतर दुसरा फिश घेतलेला आहे, तो पण छान असं रव्यामध्ये असं छान घोळून घेतलेला आहे. अशा पद्धतीने त्या फिशला पण छान असं रव्याचं कोटिंग लागलेलं आहे. अशा पद्धतीने आपण सगळ्या फिशना असं मस्तपैकी रव्याचं कोटिंग लावून घ्यायचं आहे. नंतर गॅसवरती मी एक लोखंडी पॅन घेतलेला आहे आणि नंतर त्याला ब्रशनेच तेल लावलेलं आहे. ते आपण जास्त तेल यूज करायची काही गरज नाही, डीप फ्राय करायची गरज नाही. आपण आपले फिश शॅलो फ्रायच करणार आहोत. असे जरी केले तरी पण तुम्ही बघा त्याची खूप छान टेस्ट येते आणि तेल पण आपल्या पोटामध्ये जास्त जात नाही. म्हणजे आपले फिश जरा आपण हेल्दी बनवायचे आहेत, सो आपण शॅलो फ्रायच करणार आहोत. अशा पद्धतीने मंद गॅसवर आपण आपले फिश भाजणार आहोत, फ्राय करणार आहोत. नंतर एक 5 ते 6 मिनिटांनी आपले फिश थोडे भाजत आले की वरतून थोडंसं तेल सोडायचं आहे, अगदी थोडंसं तेल सोडायचं आहे. आणि नंतर मग खालतून आपले फिश छान भाजलेत का ते बघून नंतर असं चिमट्याने मस्तपैकी आपण हळूच असं उलटून घ्यायचं आहे.
मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता आपला फिश खालतून छान असा फ्राय झालेला आहे. अशा पद्धतीने दुसरा फिश पण आपण परतून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने आपला फिश छान असा खालतून भाजून झाले. तसंच आपण वरची जी साईड होती ती पण छान अशी भाजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकताय की आपला फिश किती छान म्हणजे कलर पण छान आलेला आहे आणि असं मस्त भाजून निघलेलं आहे. तर अशा पद्धतीने खालती पण अजून एक 5 मिनिट छान असं भाजून घ्यायचं आहे मंद गॅसवर. आणि मॅरिनेशन केल्यामुळे मासे पटकन भाजून होतात. तर अशा पद्धतीने तुम्ही डीप फ्राय न करता शॅलो फ्राय पद्धतीने भाजून घ्या आणि मस्तपैकी पाण्यावर वाढून घ्या. खरंच खूप छान टेस्ट लागते. तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब लाईक नक्की करा.